नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत 12 ऑक्टोबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे नेमकं तुमच्यासाठी कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख 12 ऑक्टोबरची आहे त्या सर्वांना जन्मदिनांकाच्या मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्तीचं ठरो हीच आमची सदिच्छा. व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर अगदी लोभसवाणं, आकर्षक, हसरं अशा प्रकारचं यांचं व्यक्तिमत्व असतं. नीटनेटकेपणा, टापटीपणा हा यांच्यामध्ये खूप चांगला दिसून येतो. फॅशनचा सेन्स खूप चांगला दिसून येतो, परंतु फॅशन हे सोबर असते. खूप ठळक फॅशन किंवा खूप आधुनिक फॅशन तसे हे करत नाही. मात्र यांचं व्यक्तिमत्व असतं हे दिलखुलास अशा प्रकारचं असतं. जे मनात आहे तेच त्यांच्या ओठांवर असतं, त्यामुळे त्यांची वाणीसुद्धा अतिशय चांगली असते. नेहमी समोरच्याला वाईट वाटणार नाही, दुखावला जाणार नाही याची काळजी ते आपल्या वाणीतून नेहमी करीत असतात किंवा यांचे जे शब्द असतात ते सुद्धा खूप चांगले असतात. एखाद्यावर टीका करायची असेल तर ते सुद्धा अगदी चांगल्या शब्दातून करतील, जेणेकरून दुसरा माणूस दुखावला जाणार नाही, मात्र त्याला जे सांगायचं आहे ते मात्र यांच्याकडून सांगितलं जातं. अशा प्रकारे या ज्या व्यक्ती असतात या समाजप्रिय असतात, समाजामध्ये खूप प्रसिद्ध असतात. याचं मूळ कारण म्हणजे दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणं. मग समोरचा व्यक्ती ओळखीचा असो वा नसो, त्याला मदत करणं हा यांचा भाव असतो आणि तो शुद्ध असतो, मनापासून असतो. त्यामागे कुठल्याही प्रकारचा स्वार्थ ठेवत नाही. एखाद्याच्या अपरोक्ष बोलणं किंवा एखाद्याबद्दल वाईट बोलणं, अपसमज पसरवणं हा प्रकार या व्यक्तींमध्ये सहसा दिसून येत नाही. आणि म्हणूनच त्यांचं जे व्यक्तिमत्व असतं हेच बऱ्याच वेळांना सगळ्या जणांना आपलंसं करावं असं वाटतं किंवा यांच्या अवतीभोवती ज्या व्यक्ती असतात त्यांनासुद्धा यांच्याकडून नेहमी नवीन ऊर्जाही मिळत असते. खरं तर यांच्या जीवनात दुःखही असतातच, परंतु दुःखाचा उगाचच बाहू करणं आणि रडतरावपणा हा यांच्यामध्ये दिसत नाही. या व्यक्ती ज्या असतात त्या दिलखुलास असतात, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असतो. नेहमी या ज्या व्यक्ती असतात या चांगल्या गोष्टींवरच विश्वास ठेवतात, जी की खूप चांगली गोष्ट आहे. जिद्द, चिकाटी, महत्त्वाकांक्षा हे गुण यांच्यामध्ये खूप चांगले असतात. सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे यांचं बौद्धिक अतिशय चांगलं असतं. आकलनशक्ती, ग्रहणशक्ती खूप चांगली असते. त्याच्यामुळे शाळा कॉलेजमधलं जे शिक्षण आहे ते अगदी सहजपणे पूर्ण करतात. जे आपल्याला माहीत आहे ते ते समोरच्याला सांगणं आणि त्याला ज्ञानाचा लाभ करून देणं हा भाग यांच्यामध्ये खूप चांगला दिसून येतो. यांच्याकडे शिक्षकी पेशाशी संबंधित जे काय उद्योगधंदे आहेत त्यामध्ये हे खूप पुढे जातात. मुळातच पैशाचा हव्यास किंवा पैशाची आवड यांच्यामध्ये थोडी कमीच असते. पैशाची खणखण यांना थोडी कमी ऐकू येतं. मुळात त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे समाधान, आणि ते समाधान आपल्या कामातून मिळावं असं त्यांना नेहमी वाटतं. त्यामुळे पैशाच्या बाबतीत खूप काही श्रीमंत होतील किंवा पैशाच्या बाबतीत खूप काही मोठी गोष्ट करतील हा भाग यांच्यामध्ये दिसतो. परंतु आपण केलेल्या कामाचा उपयोग हा इतरांना व्हावा, त्यातून समाधान मिळावं, इतरांचं आयुष्य मार्गी लागावं हा भाग यांच्यामध्ये अतिशय चांगला दिसतो. मुळातच ह्या ज्या व्यक्ती असतात ह्या नेहमी ॲडजस्ट करायला तयार असतात, जी की अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. आणि त्यामुळेच रिलेशनशिप म्हणा किंवा वैवाहिक जीवनामध्ये ह्या ज्या व्यक्ती असतात त्या सफल होताना दिसतात. ही गोष्ट खूप चांगली आहे. थोडासा जो आळशीपणाचा भाग आहे हा कधी कधी थोडाफार जाणवू शकतो. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खाण्यापिण्याच्या सवयीकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यांची जी ॲपेटाईट ज्याला आपण म्हणतो, भूक ही थोडी जास्त असते. त्यामुळे लठ्ठपणाकडे जाण्याची शक्यता असते आणि लठ्ठपणामुळे होणाऱ्या ज्या व्याधी असतात या व्याधी यांना होण्याची थोडीशी शक्यता असते. तर त्या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माणसामध्ये हे देव पाहतात, जी की खूप चांगली आणि मोठी गोष्ट आहे. धार्मिक आध्यात्मिक भावसुद्धा यांच्यामध्ये खूप चांगला असतो आणि त्याच्यात त्यांना चांगले अनुभवसुद्धा येतात आणि त्या प्रकारची शास्त्रसुद्धा हे वाचतात किंवा त्या संदर्भात पारंगत होण्याची शक्यतासुद्धा यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची असते. एकंदरीतच सांगायचं झालं तर समाजप्रिय अशा या व्यक्ती असतात, देवभोळ्या असतात, सरळ मार्गी असतात आणि पारदर्शकता ही यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारची दिसून येते आणि इतरांना मदत करण्याची जी वृत्ती असते ती सुद्धा खूप चांगल्या प्रकारची दिसून येते. सदृढपणा यांच्या एकंदरीत संपूर्ण व्यक्तिमत्वात दिसून येतो. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्यासाठी शुभफलदायी असणार आहे. महत्त्वपूर्ण कामं तुमची होतील. या दरम्यान तुम्हाला साधारण कुठल्याही गोष्टींची जी आवड आहे किंवा इच्छा आहे ती या वर्षीच्या जवळजवळ एप्रिल किंवा मे 2025 पर्यंत तुमच्या ज्या मनोकामना आहेत त्या पूर्ण होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. तर मित्रांनो, हे होतं 12 ऑक्टोबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व आणि येणारं संपूर्ण वर्ष कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.